हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहात जबरदस्तीचे लग्न भाग 4. मेहंदीचा रंग आणि संघर्षाचा थाट. राजवाडे पॅलेस रोषणाईने उजळलेला महाल होता. मुंबईच्या मलबार हिलवर असलेल्या राजवाडे पॅलेस आज एखाद्या स्वप्ननगरीसारखा दिसत होता. पिवळ्या आणि केशरी रंगाच्या झेंडूच्या फुलांनी संपूर्ण परिसर सजवला होता. हवेत मोगऱ्यांच्या आणि महागड्या परफ्यूमचा संमिश्र वास दरवळत होता. बाहेर डझनभर बाउन्सर आणि मीडियाचे कॅमेरे तैनात होते. कारण हे लग्न वर्षातील सर्वात मोठे हाय प्रोफाईल लग्न होते. आतल्या बाजूला मेहंदी सेरेमनीची तयारी सुरू होती. ईश्वरीला एका मोठ्या चांदीच्या खुर्चीवर बसवण्यात आले होते. तिच्या अंगावर पिवळ्या रंगाची फ्लोरल डिझाईन असलेली मनीष मल्होत्राने डिझाईन केलेली साडी होती. गळ्यात तिने आईने दिलेला एक साधा सोन्याचा हार घातला होता, जो विजयालक्ष्मीच्या नजरेत कमी दर्जाचा होता. ईश्वरीच्या मनातील द्वंद्व. ईश्वरी शांत बसली होती, पण तिचे डोळे चहूबाजूला फिरत होते. 2 प्रख्यात मेहंदी आर्टिस्ट तिच्या हातावर नाजूक नक्षी काढत होत्या. ईश्वरीच्या उजव्या हातावर आर्यन हे नाव कोरायला सुरुवात झाली होती. तेव्हा तिच्या अंगावरून सरसरून काटा उभा राहिला. "मॅडम, थोडं हसा की, मेहंदीचा फोटो काढायचा आहे," एक फोटोग्राफर म्हणाला. तसं ईश्वरीने जबरदस्तीने एक खोटे हास्य चेहऱ्यावर आणले. तिला आठवत होते की 2 दिवसांपूर्वी तिचे याच आर्यनचा हात झटकला होता आणि आज त्याचे नाव तिच्या हातावर कोरले जात होते. तिच्या डोळ्यात पाणी आले, पण तिने ते शिताफीने आवरले. "बघा सुलेखाताई, तुमची मुलगी किती नशीबवान आहे. थेट राजवाड्यांच्या घरात सून म्हणून चाललीये," शेजारच्या काकू म्हणाल्या. सुलेखाताईंच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण विनायकजी मात्र एका कोपऱ्यात शांत उभे होते. त्यांना कुठेतरी जाणवत होतं की ईश्वरीच्या डोळ्यात ते लग्नाचं तेज नाहीये, जे एका सुखी मुलीच्या चेहऱ्यावर असतं. विजयालक्ष्मीचा क्लास ड्रामा सुरू झाला. तितक्यात विजयालक्ष्मी आपल्या 2 हाय सोसायटी मैत्रिणींसोबत हॉलमध्ये आली. अंगावर करोडोंचे हिरे आणि चेहऱ्यावर प्रचंड गर्व. तिने ईश्वरीकडे पाहिले आणि नाक मुरडले. "अगं विजया, सून तर खूपच साधी आहे तुझी. दागिने बघ तिचे. आपल्या घरच्या मोलकरणींपेक्षाही यापेक्षाही चांगले दागिने घालतात," विजयालक्ष्मीची मैत्रीण मिसेस सिंघानिया उपरोधिकपणे म्हणाली. तसं विजयालक्ष्मीने ईश्वरीच्या जवळ जाऊन तिची मेहंदी पाहिली. "काय ही मेहंदी? एकदम साधी. आर्यनला ही आवडणार नाही. आणि ईश्वरी, तुझ्या घरच्यांना सांगा की इथल्या पाहुण्यांशी जास्त बोलू नका. उगाच आमची इज्जत जाईल." ईश्वरीचा हात थरथरला. तिने मेहंदी आर्टिस्टला थांबवले आणि विजयालक्ष्मीच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाली, "मॅडम, माझे वडील इथे पाहुणे नाहीत. हे या लग्नाचे मानकरी आहेत. आणि दागिन्यांनी जर माणसाची लायकी ठरत असेल तर आज तुम्ही माझ्या आईच्या त्या साध्या गळ्यातल्या पुतळीची सरसुद्धा करू शकणार नाही, कारण त्यात इमानदारी आहे." संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. विजयालक्ष्मीचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. "तू माझ्याशी तोंड वर करून बोलतेय? अजून लग्न झालं नाहीये गं तुझं. लग्न ही डील आहे, हे तुमच्या मुलानेच मला सांगितलंय. आणि डीलमध्ये स्वाभिमान गहाण ठेवायचा नसतो," ईश्वरी स्पष्टपणे म्हणाली. तसं विजयालक्ष्मी हात उगारणार इतक्यात मागून एक पहाडी आवाज आला. "पुरे झालं आई." आर्यनची एंट्री आणि अनपेक्षित कृती. आर्यन राजवाडे हॉलमध्ये शिरला. अंगात पांढरा पठाणी कुर्ता आणि डोळ्यावर काळा गॉगल. त्याचा तो डॅशिंग लूक पाहून तिथल्या तरुण मुलींच्या काळजाचा ठोका चुकला.
त्याने सरळ ईश्वरी जवळ जाऊन तिचा हात धरला. कोणीही माझ्या बायकोचा मध्ये येणार नाही. आई, तुला फंक्शन एन्जॉय करायचं असेल तर तू कर, नाहीतर तू तुझ्या रूममध्ये जाऊ शकतेस, आर्यनने थंड आवाजात बजावले. तसा विजयालक्ष्मीला आपल्या मुलाचा हा अपमान सहन नाही झाला आणि ती तावातावाने तिथून निघून गेली. आर्यनने ईश्वरीच्या हाताकडे पाहिले. तिथे त्याचे नाव अर्धवट कोरलेले होते. त्याने मेहंदी आर्टिस्टच्या हातातून तो कोन घेतला. बाजूला व्हा, मी पूर्ण करतो, आर्यन म्हणाला. तशी ईश्वरी चकित झाली. तुम्हाला येतं? नाही येत, पण माझ्या नावावर माझा हक्क असावा असं मला वाटतंय. आर्यनने तिच्या हातावर पुन्हा एकदा त्या विचित्र सुरक्षतेची जाणीव झाली. आर्यनने तिच्या हातावर राहिलेलं नाव पूर्ण केलं. त्याच्या स्पर्शाने ईश्वरीला पुन्हा एकदा त्या विचित्र सुरक्षतेची जाणीव झाली, जिचा ती तिरस्कार करत होती. गुपित चर्चा. थोड्या वेळाने जेव्हा गर्दी कमी झाली तेव्हा आर्यनने ईश्वरीला बाजूला नेले. तिथे कोणीही नव्हते. आज रात्री तुझ्या वडिलांच्या खात्यात 50 कोटी ट्रान्स्फर झाले आहेत. त्याचे सगळे कर्ज फिटले आहे आणि तुझा भाऊ उद्या लंडनला जातोय, आर्यनने तिच्या कानात कुजबुजले. तसं ईश्वरीने त्याचे उपकार मानण्याऐवजी त्याच्या डोळ्यात पाहिलं. तुम्ही मला विकत घेतलंय ना, मग हे उपकार सांगायची गरज नाही. मी माझं कर्तव्य पार पाडेन. विकत नाही ईश्वरी, मी तुला जिंकलं आहे आणि उद्याच्या लग्नानंतर तू कायमची माझी असशील. माझ्या शब्दाशिवाय तू या घरातून बाहेर पाऊलही टाकणार नाहीस. आर्यनने तिचा चेहरा जवळ ओढला. शारीरिक संबंधाचा शब्द तुम्ही दिला आहे तो पाळाल ना, ईश्वरीने विचारले. आर्यनने क्रूर हास्य केले. मी शब्दाचा पक्का आहे, पण तुला माझ्या प्रेमात पडायला भाग पाडणं हे माझं आव्हान असेल. जोपर्यंत तू स्वतःहून माझ्याजवळ येत नाहीस तोपर्यंत मी तुला स्पर्शही करणार नाही. पण ईश्वरी, तू जास्त दिवस लांब राहू शकणार नाहीस. मेहंदीचा शेवटचा ड्रामा. कार्यक्रम संपत आला होता. ईश्वरीची मेहंदी सुकत आली होती. परंपरेप्रमाणे तिला गाणी गाऊन नाचायला सांगितले गेले. ईश्वरीच्या मैत्रिणी आणि आर्यनच्या घरातल्या काही बायका नाचू लागल्या. पण अचानक विजयालक्ष्मीने एक नवीन खेळ खेळला. तिने ईश्वरीच्या आईला सुलेखाताईंना नाचायला बोलावले. सुलेखाताई लाजत होत्या, पण विजयालक्ष्मीनं त्यांना सक्ती केली. नाका ना सुलेखाजी, आता एवढ्या मोठ्या घरात मुलगी दिलीये तर थोडा आनंद तर दाखवावाच लागेल, विजयालक्ष्मी त्यांना खाली पाडण्याच्या उद्देशाने म्हणाली. सुलेखाताई नाचायला उभ्या राहिल्या आणि पाय घसरून पडणार इतक्यात ईश्वरी धावत गेली आणि तिने आपल्या आईला सावरले. आई, तुला नाचायची गरज नाहीये. ज्यांना स्वतःचा नाच दाखवायचा आहे त्यांना नाचू दे. ईश्वरीने विजयालक्ष्मीकडे बघून टोमणा मारला. वातावरण पुन्हा तापले होते. आर्यनने लांबून हे सगळं पाहिलं. त्याला ईश्वरीचा हा फायर आवडत होता. त्याने आपल्या फोनवर समीरला मेसेज केला. उद्याचं लग्न असं झालं पाहिजे की संपूर्ण जगाने पाहत राहावं आणि ईश्वरीला कळलं पाहिजे की ती आता एका सामान्य मुलीची मिसेस आर्यन राजवाडे झाली आहे. रात्री उशिरा जेव्हा ईश्वरी आपल्या जुन्या घरात शेवटची रात्र काढायला गेली तेव्हा तिने आपल्या हातावरची मेहंदी धुतली. मेहंदीचा रंग प्रचंड गडद आला होता. म्हटलं जातं की मेहंदीचा रंग जेवढा गडद तेवढंच नवऱ्याचं प्रेम जास्त असतो. ईश्वरीने आरशात पाहिले आणि स्वतःशीच म्हणाली, हा रंग प्रेमाचा नाहीये, हा रक्तासारखा लाल रंग माझ्या आयुष्यातला संघर्षाचा आहे. तर कशी वाटली कथा कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.